नमस्कार. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात आपलं लाडकं एस टी महामंडळ सध्या आर्थिक संकटात सावरत असतानाच 11 जुलैच्या बैठकीत एक आशेचा किरण दिसून आला आहे. विधानभवनात आज मुख्यमंत्री यांनी माननीय अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी तसेच आर्थिक सल्लागार देखील उपस्थित होते. चर्चेचा केंद्रबिंदू होता एस टी महामंडळाला तोट्यातून बाहेर काढून नफ्यात नेण्याचा मार्ग. या संदर्भात विविध उपाययोजना चर्चा झाली. नव्या बसेस खरेदी करण्याचा निर्णय लवकरात लवकर घेतला जाणार असून ग्रामीण आणि शहरी भागांसाठी सेवा अधिक सुधारली जाणार आहे. विशेष म्हणजे एस टी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर म्हणजे दर महिन्याच्या 7 तारखेपर्यंत देण्यात यावा असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. या सूचनेचे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाची लाट उसळली आहे. अजितदादांनी राज्य सरकारतर्फे महामंडळाला भक्कम आर्थिक पाठबळ देण्याची ग्वाही दिली आहे. महामंडळाला शासकीय अनुदान, कर्ज सवलती आणि इंधन व इतर सुट्टे भागांवरही खर्च कमी करण्याची धोरणात्मक मदत दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सेवा सुधारणा, बस देखभाल, डिजिटल तिकीट यंत्रणा आणि प्रवासी सुविधा या विषयांवरही चर्चा झाली. ही बैठक म्हणजे केवळ चर्चा नव्हे तर एस टी महामंडळाला पुन्हा एकदा नवसंजीवनी देण्याचा टप्पा ठरू शकतो. आता सरकारकडून जाहीर झालेल्या उपाययोजना किती लवकर अंमलात येतात आणि त्यांचा फायदा प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना कसा होतो हे पाहणं उत्सुकाचं ठरणार आहे. आपण पाहतात MSRTC मराठी एस टीच्या बातम्यांचा खरा आवाज. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.